आज मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करतो. असं म्हणतात लोक की 70% इंजिनियर्स बेकार आहेत, जॉब नाही. कशा करता इंजिनिअरिंगला जायचं? मी उलट पक्षी म्हणेल की 70%मधले वेळ आली तर 20% बेकार असू शकतात, पण 50%ना जॉब मिळतील ही कॅपॅसिटी आजच्या सगळ्या कंपन्यांची आहे. पण ते 50% लोक स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही, इंटरव्ह्यूमध्ये पास होऊ शकत नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मार्क्स किती रे सर? फर्स्ट क्लास. किती रे सर? डिस्टिंक्शन. जॉब नाही सर. का? कारण आपण फक्त परीक्षेसाठी अभ्यास करतो, प्रश्नांची उत्तरं लिहिली, हा उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला की मागच्या वर्षाचं विचारू नका सर, ते विसरलो मी तिथंच. सॉरी. प्रोफेशनल एज्युकेशन जेव्हा घ्याल मागचं विसरून चालणार नाही. म्हणजे आपण समजून नाही घेत, आपण पाठांतर करतो. तर पाठांतरापेक्षा समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला 90च्या ठिकाणी 60 मार्क पडतील, पण गॅरंटीने सांगतो 90वाल्याला जॉब मिळणार नाही, 60वाल्याला जॉब मिळेल, जर का तुम्ही समजून घ्याल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये जे काही शिकत असाल ते समजून पुढे जा. नाही समजलं म्हणून तेवढी लाईन पाठ करू. मी असेही लोक पाहिलेले आहेत की ते मॅथमॅटिक्स, गणित नावाचा विषय सुद्धा पाठ करणारे लोक आहेत. 35 डिवायडेड बाय दिस डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू दॅट. डायरेक्ट परीक्षेत जाऊन तसं लिहून यायचं आणि गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क घ्यायचे. पण नंतर एखादं गणित आयुष्यातलं सॉल्व्ह करायची वेळ आली की तिथं फेल व्हायचं. म्हणून कळकळीची विनंती एवढी करतो की कुठलाही अभ्यासक्रम जो आपण ज्याच्यात शिकत असाल तर तो समजून पुढे जा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येकाला काय म्हणतो, समोर काही त्याचा वाढदिवस आहे किंवा कुठला प्रसंग आहे, आपण अरे त्याला प्रेझेंट घेऊन जायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या पद्धतीने जनरलाइज वापरल्या जातात की त्याला प्रेझेंट दिलं किंवा त्याला गिफ्ट दिलं, आपल्या प्रथमदर्शी गोष्टी असं आहेत की हे गोष्ट एकच आहे, गिफ्ट किंवा प्रेझेंट. पण याच्यातनं मला एकच सुचवायचं आहे, आपण कोणालाही प्रेझेंट देतो, पास्ट फ्युचर देत नाही, एवढं लक्षात घ्या. देतात का पास्ट आणि फ्युचर? भूतकाळ देऊन काही उपयोग आहे? भविष्य तुम्ही देऊ शकणार आहे? सांगायचं तात्पर्य एवढं आहे, आज ही जी वेळ आहे, ह्या वेळेला जे कार्य तुम्ही कराल ते तुमचं भविष्य घडवेल. आणि जर का आता इथं बसल्या बसल्या मागच्या 15 वर्षातलं माझं आयुष्य असं गेलं, हे प्रॉब्लेम आहेत, आता पुढे मी काय करू शकेल, असं करत जर का ही वेळ घालवली तर ही संधी सुद्धा तुमच्या हातातनं गेली. आणि माणूस नेमका हेच करत आलाय. आत्ताच्या वेळेस जे काम पडेल ते काम जर तुम्ही केलं, तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. पण माणूस त्याच्यासाठी, माणसासाठी फक्त काय आहे? वेळ आहे. आणि वेळ पुन्हा येते का आयुष्यात? कुठलीही नाही. आणि आपण तीच वेळ कोणाच्या तरी कुरापत्या, आपलं मागचं आयुष्य, याचं पुढचं आयुष्य कसं असेल याच्यामध्ये गप्पांमध्ये घालवतो. आणि काम करण्यासाठी जो वेळ मिळाला होता तो आपल्या हातातनं गेला, म्हणजे आपलं आयुष्यातलं तेवढं भविष्य जे सुधारणार होतं ते बिघडलं समजायचं. म्हणून आपण कोणालाही काय म्हणतो की प्रेझेंट दिला म्हणजे काय, बाबा हा काळ आहे, तुला वर्तमान काळ तुझं वाढवून दिला, वर्तमान काळाचा उपयोग कर आणि भविष्य घडव. जो माणूस काळावर स्वार होऊ शकला तो आयुष्यात यशस्वी असेल. आणि जर का काळ तुमच्यावर स्वार झाला तर तुम्ही अपयशी व्हाल. वेळेचा सदुपयोग करणारा निश्चित चांगला असेल. आणि वेळेचा जर अशा पद्धतीने आपण दुरुपयोग केला, हा असा तो तसा, माझं भविष्य असं असेल का, मी असं करेल भविष्यामध्ये, वाय यू आर थिंकिंग लाईक दॅट? तुम्ही आताचा विचार करा, ऑटोमॅटिक तुमच्या भविष्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या गोष्टी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. म्हणून वर्तमान काळाचा उपयोग जेवढा चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या पद्धतीने करून घेता येईल तेवढा निश्चित करून घ्यावा. ह्या गोष्टी आजकाल खरंच अनुभवास येतात की बऱ्याच वेळा विद्यार्थ्याचं एक मनात वेगळं असतं की मला एक गोष्ट करायची आहे आणि फक्त आईवडील किंवा नातेवाईकांची एक इच्छा आहे म्हणून तो जबरदस्तीने इंजिनिअरिंग क्षेत्रात किंवा मेडिकल क्षेत्र कुठल्याही त्या क्षेत्रात जातो.